Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, मनात स्ट्रॅटेजी होती आणि ती शहांना सांगितली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी पळणारा व्यक्ती नाही तर लढणारा व्यक्ती आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तर महायुतीमध्ये काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला. मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. हा लढणारा व्यक्ती आहे. हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती, आजही आहे. माननीय अमितभाई शाह यांना भेटून आलो, त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं. पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, पण नंतर आपण काय ब्लूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू. कधी कधी पराजय होतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. पण पराजय झाल्यानंतर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका. आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला, तो टिपलेला, तो काही जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही आहे. जो समन्वयाचा अभाव आपल्याला दिसलेला आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की या मतदारसंघात या आमदाराच्या घ्यायचं, या आमदाराकडे आम्हाला त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर ठाण्यापासून कोकणापर्यंत ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. मुंबईमध्ये विरोधकांना मराठी माणसांची मतं मिळाली नाहीत असं फडणवीस म्हणाले. मुंबईत विरोधकांना एका विशिष्ट समाजाची मतं मिळाली असं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे. उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना. ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही. उबाठाला लोकांनी हद्दपारच केलाय, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. कारण सांगतो, मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये, वरळीमध्ये, जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, फक्त 6,000 मतांचा लीड आहे. शिवडीमध्ये यांनी 30, 35, 40,000 मतांची लीड घ्यायला हवी होती. जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळ आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नाही घेऊ शकले. पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर
काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेनं झिडकारलं असं संजय राऊतांनी म्हटलं. संविधानाची प्रत मोदींनी मस्तकी लावली हे सगळं ढोंग आहे असं राऊतांनी म्हटलंय. मोदींना संविधानाची प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली असं राऊतांनी म्हटलं आहे. तर आपण 3 पक्ष नव्हे तर विरोधकांच्या खोट्या नरेटिव्ह सोबत लढत होतो. संविधान बदलणार हा विषय तळागाळापर्यंत गेला असं फडणवीस म्हणाले. संविधान बदलण्याची भाषा करणारे काल संविधानासमोरच नतमस्तक झालेलं चित्र पाहिलं. नाटक आहे, ढोंग आहे. लोकांनी त्यांना झिडकारलं. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधानची प्रत ही मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली. त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो. आपण केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो, आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह. आपल्याला वाटलं या 3 पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही. संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही. अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला. तर मुल्ला मौलवींची मदत घेतल्यामुळे ठाकरे गटातील खासदार नाराज आहेत असं नरेश मस्केंनी म्हटलंय. नरेश मस्के ठाकरे गटावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर नरेश मस्के यांचा बुद्ध्यांक किती आहे हे या वक्तव्यावरून कळतं. नरेश मस्केंनी केलेल्या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी बोचरी टीका केली. काही विशिष्ट समाजाला जवळ घेऊन मशिदी असतील, त्यांची प्रार्थना स्थळं असतील, त्यामध्ये मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटून एक विशिष्ट प्रकारचा आदेश काढण्यात आला आणि या धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधान बदलणार अशा पद्धतीने एक गैरसमज निर्माण करण्यात आला आणि विशिष्ट समाजाची मतं आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यामुळेच केवळ 3 ते 4 जागांचा फायदा उभाटाला झालेला आहे. नरेश मस्के खासदार झालेत म्हटल्यावर त्यांची मॅच्युरिटी लेवल किंवा त्यांचा एकूण IQ बुद्ध्यांक पातळी थोडी वाढली असेल असं मला वाटत होतं. परंतु ज्या पद्धतीचे ते स्टेटमेंट करत आहेत त्यावरून अजूनही त्यांच्यातला तो जो थिल्लरपणा आणि छिचोर चाळे करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती गेलेली दिसत नाहीये. तर विधानसभा निवडणुकीमध्ये नाव घेऊन उमेदवार पाडेन अशा शब्दामध्ये मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे. मराठा आरक्षण दिलं नाही तर 288 जागांवर उमेदवार देणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय. तर तुमची यात्रा रद्द करा म्हणून निवेदन द्यायचं का असा सवाल त्यांनी उपस्थित करत भाजपच्या यात्रेवरून देखील इशारा दिला आहे. लोकसभेत तुम्ही छोटासा हिसका दाखवला, विधानसभेत मोठा असेल ना? नाही, मी स्वतःच जाणार त्याच्यात. मी स्वतः नाव घेऊ पाडीणार. आता सुप्त होते, नाव घेऊ पाडीणार. तुम्ही पण उभं राहणार? नाही, राजकारणात आपण नाही जाणार. उभा नाही राहणार. गोरगरिबांना देणारा बनवणार. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार. आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. नाही दिलं तर नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? कशी असेल विधान? नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे. मग मात्र मग नाही खोटा निघत. त्याला माझं नाविलाज आहे. मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका. गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार. हे जे निवेदन जाणीवपूर्वक दिलेत उद्या आम्ही देऊ ना. मग तुमचे असल्यानंतर आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत, मग त्या टायमाला बी आम्ही असेच निवेदन द्यायचे का? आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे, आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे, आमचे मुलं शाळेत जाणार आहेत, जातीय तेढ निर्माण या जाणार, कोणती तरी यात्रा निघणार आहे. आता त्या यात्रेमुळे होणार आहे. तुम्ही रद्द करणार आहे का? तुम्ही ती रद्द करणार आहे का? मग आमचं आरक्षण आधी द्या. झेंडे फाडका नाही तर चिरकुटा फाडका. आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा. ते असंही म्हणाले की हा नॅरेटिव्ह फार काळ टिकणार नाही. टिकणार रे, टिकणार रे. मराठी येडे नाहीत. तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावलेला आमचा. आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं, आताच आलेलं कोण घालायला लागलं, आमच्यावर केसेस कोण करायला लागलं,
आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळतं. आणि आमच्या गोरगरिबाचे मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक देणे. गोरगरिबाचे मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात, पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं. तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे ध्यानात राहू द्या म्हणा. ते बी सुरू नको वाचोळ्या बोलत जाऊ नको म्हणा, वयानुसार बोलत जावा. 43% मतं मिळालेली आहे, त्यामुळं ही मतं अधिक वाढतील, चिंता करायची गरज नाही असं म्हणतात. तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही, तुमचे किती टक्के आहेत मला नाही माहित, 100% तरी जरी झालं ते तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार. तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा मागं लागलो तर मुडीलेशिवाय सोडित नसतो. माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही, शिंदे साहेबाला नाही, कोणत्याच पक्षाला नाही, पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो. हा, तुम्ही समजून घ्या, गैरसमजातून बाहेर या. तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीलीच तुमची, पण गैरसमाजाला इंजेक्शन नाहीये. तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या. तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते येत, गणित करून सांगत येत, कॅम्प्युटरवर सांगत येत, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा, सत्यता हाताळा. एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा. त्याजवळ फक्त ताकदच असं समजा, त्याला ढकलून दिलं तरी तो पडू शकतो. फोकस ताकद त्याची अशी समजा, त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये. ते जरा गैरसमजातून बाहेर या. तुमचा 100% जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही. आणि तुम्ही आमचं द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही. मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही. आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही. त्या राजकारणात तिकडे काडी लागून द्या. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे मराठ्यांचे. आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं 50% आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. यशस्वी मागं घ्या, हैदराबादचं गॅजेट लागू करा. ते राजकारण तुम्हाला लखलाभ हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला, तरी म्हणतात काय होता समज होता, गैरसमज होता, काय होतं, आमकं होतं, तमकं होतं. ते पडा राव बाहेर, आणखीन तरी बाहेर पडा. हातातून गेल्यावर पश्चाताप करता टकोर राहून घ्या चापटी. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असं. ओबीसीचे एक नेते तायवडे काय सांगितलं, जर ओबीसीतून पुन्हा तेच वाक्य मागच्या आंदोलनाच्या काळात जे झालं होतं ते तर आधी स्वस्त बसणार आहे. कवा बसलात मला तुम्ही? स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही. आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहे. जाऊ पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही, त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही. कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच आणि मानत पण. कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत. त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही. मी त्यांना आतापर्यंत किंवा स्वतः कोणालाच उत्तर दिलेलं नाही, कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही, आम्हाला मानायचं पण नाही. त्यांना नाही सोडित. आता हे नॅरेटिव्हवर दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे निकालानंतर. तुम्ही असं म्हणाले होते निवडणुकीपूर्वी, मी कुणा मराठा समाजाला सांगत नाही की कुणाला मतदान करावं, ते स्वतः ठरवावं. पण आता असं दिसतंय की तुमच्याकडे पाहून तुमच्या आंदोलनाला फार काही सरकारने दखल घेतली नाही, म्हणून सगळे मराठी एकवटून महाविकास आघाडीकडे गेले का? मी नव्हतो त्या निवडणुकीत, त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही. मी कोणाला पाडा नाही म्हणलं, कोणाला निवडून नाही. फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती. मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत, त्याच्या थरकापच उडाला पाहिजे असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं. कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे. नाही तर महामराठा ग्राह्य धरतच नव्हते. गरीबाला आम्हाला केर कातऱ्यासारखी किंमत होती. आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सकट पाया पडते, 5 दिवशी वाकत आहेत. गुडघ्याला खाली किती दगड रोतला तरी गुडघा टिकून बळत लोळत आहेत पायावर गरीबाच्या. माझ्या गरीबाला किंमत आली. उडाला म्हणजे काय, कुणी ठेप्याला नाही राहिलं. आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने? तुमच्या मनात आणखीन वेगळं काही आहे का? याच्यापेक्षा काय व्हायचं? असलं तुमच्या मनात काय आणखीन, तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या, असते माझ्या बघा तुम्ही. किती यांना काम करू द्या तुम्ही, याने घासून आणू द्या काय आणायचं ते. तुम्हाला सांगतो आम्ही 5-7 जाती कार्यक्रमात लावणार यांचा. यांना आम्ही, मला राजकारणाला ते छक्के पंजे यायला लागले हळूहळू. यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर. आम्ही सुप्त लाट भर पाडणार खालून. जरांगे पाटलाच्या नादी लागू नका. ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणारे प्रेस घेऊनच मी. 288 उमेदवार कोणचे, मतदान कसं होणार, यांचे किती विश्लेषक येतात आणि किती आप टू आप. हेडलाईनचे प्रस्तुत करता पावसाळ्यात सर्दी खोकल्यासाठी अमृत अडुळसा आणि त्वचेसाठी अमृत मलम एकदम खास.
ब्रॉट टू यू बाय विगार्ड